नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जवसाची चटणी आणि लसणाची चटणी करूया। जवसाची चटणी आधी करूया। त्याच्यामध्ये आधी वाटीभर जवस घेतलेले आहेत मी आणि तांबडं तिखट आणि मीठ हे तीनच साहित्य लागणार आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, ती गरम झाली आहे। त्याच्यामध्ये मी हे जवस भाजून घेणार आहे। बोल। जवस आता चांगले तडतडायला लागले, उडायला लागतात ते जराशे। आपले तीळ कसे उडतात तसे हे उडायला लागतात। उडायला लागले की मग ते बंद करायचं गॅस। आणि हे भाजल्याशिवाय चांगले लागत नाही। आणि जेव्हा सांधे दुखी होते, सांधे दुखतात त्यावेळेला जवस, तीळ, ओवा, जिरे हे सगळे एकत्र करून भाजून त्याचं सुपारीसारखं खाल्लं की नाही जेवणानंतर, ते जवसामुळे सांधे चांगले होतात। त्याच्यात तेलाचं प्रमाण वाढतं सांध्यांमध्ये आणि दुखायचे थांबतात। जवस खूप गुणकारी आहेत, ते कच्चे खाल्ले तरी चांगले असतात। हे आता हे उडायला लागले थोडेसे, तळतळ तळतळ उडायला लागले। आता मी गॅस बंद करते। मंद गॅसवरती जेवढं ते होईल ना तळतळ तेवढंच तळतळून गरम करून आता हे काढून घेते मी याच्यामध्ये। आता इकडे मी मिक्सर लावलेला आहे। थोडेसे जवस गार होऊ दे। गवस जरी जराशे गार झाले की मगच करायचं, गरम ह्याच्यात नाही करायचं, ते थोडं गार होऊ दे त्याला। जवस आता थोडे कोमट गार झालेले आहेत, ते आता मी मिक्सर मध्ये घालून घेते। त्याच्यात 1.5 चमचा तांबडं तिखट घेतलेलं आहे, हा चमचा असा। आणि चवीपुरतं मीठ घालायचं। हे मिक्सर मधून काढून घ्यायचं। ह्याला जास्त काहीच लागत नाही, फक्त मीठ आणि तिखटच लागतं याला। काही जण घालतात लसूण वगैरे घालतात, पण ते ठीक आहे। छान बारीक अशी झालेली आहे आपली जवसाची चटणी। दाखवते तुम्हाला। ही आपली अशी जवसाची चटणी छानपैकी झालेली आहे। आता आपण करूया लसणाची चटणी। आता आपण लसणाची चटणी करूया। त्याच्यासाठी लागणार आहे खिसलेलं खोबरं अर्ध वाटी घेतलेलं आहे, अर्ध वाटी शेंगदाणे घेतलेले भाजलेले, सोल काढलेले, साला वगैरे काढून घेतलेले, स्वच्छ करून घेतलेले आहेत, आणि लसणाच्या पाकळ्या 10-12 आणि तांबडं तिखट, मीठ। ह्याला एवढं साहित्य लागतं। काही जण कढीपत्ता घालतात तरी चालतो, मिरची घातली, लाल मिरची घातली तरी चालते सुकी। आता मी ह्याच्यात शेंगदाणे घालून घेते, खोबरं, तांबडं तिखट 1.5 वाटी आहे, 1.5 चमचा, आणि ह्या 10-12 लसणाच्या पाकळ्या। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे मी मिक्सर मधून काढते। मस्तपैकी बारीक झालेलं आहे बघा, झाले की नाही छानपैकी बारीक। आता हे आपण सटात काढून घ्या।
ही आपली अशी झालेली आहे लसणाची चटणी. भाजी नसली की चवीपुरतं हे छान लागतं. भाकरीबरोबर चांगलं लागतंय, पोळीबरोबर चांगली लागते, कधी कधी भात आपला वरण भात खाल्ला त्याच्याबरोबर पण चांगली लागते ही चटणी. त्यामुळे चवीला तोंडाला छान येते, चव येते तोंडाने. आता आपण भाकरीबरोबर पोळीबरोबर खाल्ली की मस्त चव लागते त्याची. ही अशी झाली आपली लसणाची चटणी आणि ही जवसाची चटणी. असे दोन प्रकार आहेत. जवसाच्या चटणीबरोबर तेल घेतलं की चांगली लागते आणि ह्याच्याबरोबर थोडंसं दही घेतलं तरी चांगलं लागतं, किंवा नुसती सुद्धा ही लसणाची चटणी चांगली लागते. जवसाबरोबर तेल चांगलं लागतं. असे आपले हे दोन प्रकार तयार झालेले आहेत. लाईक आणि शेअर सबस्क्राईबर करा. तुमच्या आणखीन वेगळ्या काही कमेंट असल्या तर मला सांगा, म्हणजे त्या पद्धतीने मला करून दाखवायला बरे पदार्थ.